नमस्ते सखींनो, मी आता तुम्हाला 28चं माप दाखवते. तुम्ही बघा. सखींनो, 28चं माप आहे. छाती आहे तिची 28, उंची आहे 12, शोल्डर आहे 5, कंबर तिचं 24 आहे, मागचा गळा तिचा 7 आहे, पुढचा गळा 4.5 आहे, दंडघेर तिचे 3.5 आहे. म्हणजे बारीक बाईचं माप आहे. मी तुम्हाला आता दाखवते. हे बघा, तिची उंची टाकू आपण. 12 आहे तर आपल्याला 13 इंच घ्यायचं आहे. तिचं शोल्डर घ्यायचं 5 इंच, मोंढा घ्यायचा तिचा 4.25 इंच, तिचं छातीचा चौथा भाग करायचा तिचा 7 इंच, 1.5 इंच मार्जिन. हे प्रत्येकाला घ्यायचं सखींनो मार्जिन. इथून आपल्याला छाती म्हणजे शोल्डरचा मोंढ्याचा अर्धा भाग करायचा आपल्याला असा. गळा तिचा घ्यायचा 4.25, 2.25, खाली पण घ्यायचं 2.25. बारीक बाईचं माप आहे. गळा तिचा वाला 4.5 आहे. हे बघा, आपल्याला गळा इथून घ्यायचा आहे. तिची स्टक पॉइंट म्हणजे आपल्याला इथं टक्स मारतो ना आपण कटोरीच्या इथं मध्ये, तिचा टक्स पॉइंट आला तिचा 8.5, तर आपल्याला 9 इंच घ्यायचं आहे. हे बघा, आपल्याला डायरेक्ट वळून घ्यायचा सर. हा टक्स पॉइंट आहे. मी तुम्हाला दाखवते. आपल्याला तिचं वाला 3.5 इंच आपल्याला वरती घ्यायचं आहे. इकडून 2.5 इंच घ्यायचं आहे. हे क्रॉस पट्टी आहे. आपल्याला इथून बी 2.5 इंच घेऊन टाकायचा. काही नकळत नाही, डायरेक्ट आपल्याला रेघ मारायची इथून. आपल्याला इथून 2.5 इंच घ्यायचं आहे. शोल्डर म्हणजे छातीचा 10वा भाग, तर आपल्याला इथं 2.5 इंच येतो. आपल्याला तिची कटोरी घ्यायची. आपल्याला कटोरी इथं घ्यायची या बाजूला. तिची 4.5ची कटोरी येते. 1.5 इंच मार्जिन सोडून द्यायचं. आपल्याला तिथं 2.5 इंच मिळायला पाहिजे. हे बघा, 2.5 इंच. तिचं कमर आले 6 इंच छातीचा, 1 इंच मार्जिन, 1.5 इंच. आता आपण हे माप कापून घेऊया. आता हे बाजूला ठेवून द्यायचं. हे बघा, आता आपण हे पूर्ण काढलंय, तर आपण इथून कट करून घेऊ दोन्ही भाग.
आता आपल्याला मागचा भाग काढायचा आहे. हे बघा, तिचं 28, छातीचं आलं तिचं 7.5 आली आणि 1.5 इंच मार्जिन. हां, आता आपल्याला इथं घ्यायचं आहे 4.25. हे बघा, 4.25 घ्यायचं आपल्याला. इथून आपल्याला असं घेऊन टाकायचं. आता हा मागचा भाग झाला. आता गळा तिचा आला 2.25 आहे. बारीक आहे बाई, आपल्याला फक्त गळा काढायचा आहे तिचा 7 इंच. हे बघा, तिचं कमर तिचं 24 आहे ना, तर 24चे आपल्याला चौथा भाग येतो 6 इंच, 1 इंच मार्जिन. हे बघा, 24चा आपल्याला 6 इंच येतो, तर आपल्याला त्याचं निम्मा टक्स मार्जिन घ्यायचं आहे. हे बघा, इथं टक्स मार्जिन घ्यायचं. इकडून आपल्याला 1/2 इंच आणि इकडून 1/2 इंच, आणि मग याला आपल्याला 4.5 इंच आपल्याला इथं असं घ्यायचं आहे. हे बघा, आपल्याला हा मागचा भाग आहे ना, आपल्याला इथं टक्स येतो. हे बघा, आपला हा भाग झाला आहे पूर्ण. थोडा कट करून घ्यायचं खाली. आता हा मागचा भाग झाला. आता पुढचा साडेचार कटोरी. आपल्याला इथून आपल्याला घ्यायचं आहे वरती 1 इंच. हे बघा, इथे 1 इंच घ्यायचा. इथून आपल्याला खाली जायचं आहे 1/2 इंच घ्यायचं आपल्याला. हा खाली जाऊन इथं काढून घ्यायचं आपल्याला. इथून आपल्याला कट करायचं आहे. आता हा पुढचा भाग झाला. याचा आपल्याला गळा कापून घ्यायचा आहे. हे छोट्या मुलीचं माप आहे. आपल्याला आता कटोरीचं काढून घ्यायचं. हे बघा, आपण इथं 4 घेतलेलं होतं ना, तर आपण इथं 1.5 इंच घेणार आहे. हे बघा, इथं आपल्याला 1.5 इंच घ्यायचं आहे. हे बघा, 1.25 इंच येतो सकीनो. इथं टक मध्ये आपण घेतो ना, तर 1.25 इंच येतो. आणि इथं आपल्याला 1 इंच इथून घ्यायचं आहे. हे बघा, आणि खाली मग आपल्याला आकार द्यायचा आहे कटोरीचा. हे बघा, असा आकार द्यायचा आहे. हे बघा, हा झाला आपल्याला 28चं माप. तर आपल्याला हे 28चं माप आपण कापून घेऊया. तिची उंची भरपूर आहे, बॉडी कमी पण उंची भरपूर आहे तिची आली. हे बघा, उंची असल्यामुळे कटोरीचा आकार जास्त मोठा येतो. हे बघा, आता हे झालं 28चं माप. आपण मागचं बी कापून घेऊ. गळा छोटा आहे तिचा वाला.
हे बघा, हा बॅक साईड, हा फ्रंट साईड आणि योगपट्टी. आता आपण कटोरी, हा बॅक साईड झाला, योगपट्टी झाली आणि आपला हा आपण कटोरी जॉईन करतो ना, हा तो भाग झाला आहे सखींनो. हे बघा, हे पहा. आता आपल्याला कटोरी काढायची वेगळ्या ठिकाणी. आपण आता कटोरी काढून घेऊया. चला तर आपण कटोरी काढू. आता हे बाजूला ठेवून देऊ. आपण आता कटोरी ठेवून घेऊन या. चला, हे बघा, आपण अशी ठेवायची आपल्याला कटोरी पूर्ण आपण घ्यायचं. कारण आहे ना, त्याची उंची जास्त आहे 12 इंच, पण बॉडी कमी असल्यामुळे उंचीला कटोरी उभी येते. हे बघा, आता आपल्याला असं इकडून 1.5 इंच घेऊन टाकायचं आहे इथं, आणि इकडून आपल्याला अर्धा इंच शिवण्यासाठी घ्यायचं आहे. जास्त नाही वाढवायचं. आता आपलं याचं माप मोज करायचं. मी तुम्हाला पूर्ण कटोरी दाखवते काढून. हे बघा, वाढवायचं किती मी तुम्हाला दाखवते नंतर. हे बघा, आता हे बाजूला ठेवून देऊ. आपल्याला याच्यात किती वाढवायचे मी तुम्हाला दाखवते. आपल्याला इथं घ्यायचं आहे 1.5 इंच आणि इकडं आपल्याला थोडंसं वाढवायचं आहे. तर आपण 1.5 इंच घेतो ना, हे बघा, 1.5 इंच घेतो ना. आपल्याला ही कटोरी येते 5.7ची. तर 5.7ची कटोरी आली का आपण काय करायचं, असं इथून हे करून घ्यायचं आणि इथं हे बघा, इथं मार्जिंग देऊन टाकायची. आपल्याला वरती घ्यायचं आहे आपल्याला 1.5 इंच आणि खाली 1 इंच घ्यायचं आहे. हे बघा, खाली 1 इंच घ्यायचं आहे आपल्याला. हे बघा, हा झाला टक्स पॉईंट. आता आपल्याला इथून काढून घ्यायचं आहे, वरतून घ्यायचं आपल्याला. हे बघा, आपल्याला 4 इंच तरी आला पाहिजे खाली, शिवण्यात जातं आपल्याला. हे बघा, आता हे आपण असं डायरेक्टली असं घेऊन टाकू. हे बघा, आता आपल्याला हे वाढवा काही झालेले आहे. नंतर आपल्याला इथून काही नाही घ्यायचं, आपल्याला असं असं घेऊन टाकायचं आहे. बघा, हे पहा, शिवण्यासाठी घ्यायचं आपल्याला. इथून आपल्याला डायरेक्ट असं इथून शिवण्यासाठी आपल्याला अर्धा इंच वाढवायचं. हे प्रत्येकाला वाढवता, प्रत्येक छातीला वाढवता हे बघा. आता ही झाली उभी कटोरी. आता मी कटोरी काढून घेतली. हे बघा, हे बघा, आता ही उभी कटोरी झाली आपली. हे बघा, आता उंची जास्त असल्यामुळे ही कटोरी उभी झाली. आता आपल्याला इथं किती घ्यायचं आहे, तिची 4.5 आहे ना. आता आपल्याला इथं 2.5 इकडं 1 इंच घ्यायचं आहे इथं, आणि इकडे 1 इंच घ्यायचं आहे आपल्याला टक्स. हे बघा, इथून आपल्याला हे बघा असं इथून घेऊन टाकायचं आपल्याला. आता आपल्याला हे शिवण्यात जाईल. आपल्याला एवढं शिवण्यात जाईल निघून सण. हे बघा, हे शिवण्यात जाईल. हे पण आपल्याला शिवण्यात जाईल. हे बघा, इथून एवढं शिवण्यात जाईल. इकडे बी खाली आपल्याला शिवण्यात जाईल. हे बघा, इथून बी शिवण्यात जाईल. हे पण शिवण्यात जाईल आपल्याला. हे बघा, असा हा भाग शिवण्यात जातो. मग आपल्याला बरोबर मापशीर कटोरी येते. हे बघा, आता हा धरला आपण असा. हे बघा सखींनो, मी माप काढलंय 28चं. सखींनो, मी 28चं माप तुम्हाला दाखवलंय.
कसं वाटतं तुम्ही मला कमेंट करून सांगा ह्या व्हिडिओमध्ये. आणि बघा माप कसं काढलेलं आहे मी. उंची बाईची जास्त आहे आणि बॉडी कमी, म्हणजे शरीराची बॉडी कमी असल्यामुळे तिची उंची जास्त आहे, म्हणजे बारीक आहे अशी. तिचं माप कसं आलं बघा तुम्ही. कटोरी आहे हे बघा, परफेक्ट माप आलं आहे तिचं आलं आहे बघा. आता हे मी तुम्हाला दाखवलं, बघून घ्या. हे बघा, हे बघा 28चं माप आहे. लाईक करा, शेअर करा, कमेंट करायला विसरू नका. काय तुमच्या मनात शंका असेल ते कमेंट करून विचारा. आणि हे करा, सबस्क्राईब करा एकदम.